देशाच्या 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आज ध्वजारोहण केलं. दूसरी बार और लगातार 7वीं बार लाल किले की प्राचीर से वे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, एस जयशंकर, डॉक्टर हर्षवर्धन, निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह मोजके मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कोविड-19च्या अटींचं पालन करत आसन व्यवस्था आणि इतर आयोजन करण्यात आलं. ध्वजारोहणापूर्वी पंतप्रधानांनी सैन्याची मानवंदना स्वीकारली. आज जहां से प्रधानमंत्री देश को संबोधित करेंगे, प्रधानमंत्री महोदय का स्वागत रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह के द्वारा, साथ में रक्षा सचिव डॉक्टर अजय कुमार, जिनका परिचय कराते हुए दिल्ली एरिया के जीओसी लेफ्टिनेंट जनरल विजय कुमार मिश्रा से माननीय प्रधानमंत्री गार्ड ऑफ ऑनर का कुछ ही समय के उपरांत निरीक्षण करेंगे. जनरल सैल्यूट, सलाम, चेस्ट. अंतर सेना पुलिस सम्मान गार्ड, बचाव, चेस्ट. अब माननीय प्रधानमंत्री जी परेड का निरीक्षण. श्रीमान, अंतर सेना पुलिस सम्मान गार्ड आपके निरीक्षण के लिए हाजिर है. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट इथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. और अविस्मरणीय संदेश दिया था जिसकी दुनिया आज भी कायल है. माननीय प्रधानमंत्री महोदय का आगमन राजघाट पर देश का कृतज्ञता ज्ञापन राष्ट्रपिता के प्रति. Offerings of reverence and gratitude. Though our paths may be different, our hearts need to be one. Though beliefs may be different, our destination is one. The flame of truth and non-violence glowing strong.
After paying his respects at Rajghat, the Prime Minister will कोरोना संघर्षात भारतानं आत्मनिर्भर होण्याचा केलेला संकल्प हा केवळ शब्द नसून तो जगण्याचा मंत्र असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. ध्वजारोहणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना उद्देशून संदेश दिला, त्यावेळी ते बोलत होते. येत्या काळात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाअंतर्गत प्रत्येक नागरिकाला आरोग्य ओळखपत्र देणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. या नागरिकाच्या आरोग्याचे सर्व तपशील या ओळखपत्राशी डिजिटल पद्धतीनं जोडलेले असतील. भारत के निर्माण में, आधुनिक भारत के निर्माण में, नए भारत के निर्माण में, समृद्ध और खुशहाल भारत के निर्माण में देश की शिक्षा का बहुत बड़ा महत्व है. इसी सोच के साथ देश को 3 दशक के बाद नई राष्ट्रीय शिक्षा नीति देने में हम आज यशस्वी हुए हैं और हिंदुस्तान के हर कोने में इसकी स्वागत के समाचार एक नई ऊर्जा, नए विश्वास दे रहे हैं. ये शिक्षा, ये राष्ट्रीय शिक्षा नीति हमारे विद्यार्थियों को जड़ से जोड़ेगी, लेकिन साथ साथ उसको एक ग्लोबल सिटीजन बनाने का भी पूरा सामर्थ्य देगी. वो जड़ों से जुड़ा होगा, लेकिन उसका सर आसमान की ऊंचाइयों को छूता होगा. आज आपने देखा होगा राष्ट्रीय शिक्षा नीति में एक विशेष बल दिया गया है नेशनल रिसर्च फाउंडेशन का, क्योंकि देश को प्रगति करने के लिए इनोवेशन बहुत आवश्यक होता है. इनोवेशन को जितना बल मिलेगा, रिसर्च को जितना बल मिलेगा, उतना ही देश को आगे ले जाने में और कॉम्पिटिटिव वर्ल्ड के अंदर आगे बढ़ने में बहुत ताकत मिलेगी. कोरोनाच्या 3 लसींवर शास्त्रज्ञांचं काम सुरू असून लवकरच त्या उपलब्ध होतील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. भारत जे ठरवतो ते करून दाखवतोच असं सांगत मेक इन इंडियाकडून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेनं प्रवास करण्याचा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशानं आजवर केलेल्या वाटचालीचा आढावा घेताना त्यांनी कृषी क्षेत्रातल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. एकेकाळी देशाबाहेरून धान्य खरेदी करावं लागत असे आणि आज देशाचा शेतकरी भारताबाहेरही अन्न देऊ शकत आहे. मात्र जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शेतीत सुधारणा कराव्या लागणार आहेत असं ते म्हणाले. नजीकच्या काळात देशात झालेल्या सुधारणांना सगळं जग साक्षीदार आहे. विक्रमी पातळीवर देशाकडे थेट परकीय गुंतवणूक येत असून कोरोना काळातही मोठमोठ्या कंपन्या भारताकडे मोहरा वळवत आहेत. कोणत्याही राष्ट्राच्या चिरंतन स्वातंत्र्याचा स्रोत सामर्थ्य हाच असतो. शिक्षणाच्या जोरावर जेव्हा पाय जमिनीवर घट्ट रोवून गगनाला गवसणी घालण्यासाठी उत्तुंग प्रयत्न सुरू असतात, तेव्हाच देश बळकट होऊ शकतो असंही ते म्हणाले. गेल्या 5 वर्षात 1.5 लाख ग्रामपंचायतींमार्फत पर्यंत ऑप्टिकल फायबर पोचल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. शिक्षण आणि आर्थिक व्यवहारांमध्ये ऑनलाईन प्रणाली वापरण्यावर दिवसेंदिवस भर दिला जात असल्याचंही ते म्हणाले. नवीकरणक्षम ऊर्जा निर्मिती भारतानं जगात पहिल्या 5 देशात स्थान मिळवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. देशात नवीन सायबर धोरण आणण्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. सीमावर्ती क्षेत्रात 1 लाखाहून अधिक NCC छात्र तयार केले जातील आणि त्यांना संरक्षण दलाकडून प्रशिक्षण दिलं जाईल असे ते म्हणाले. पायाभूत सुविधांच्या विकासावर जोर देत असतानाच ग्रामीण उद्योगांवरही भारत प्राधान्य देत आहे असंही ते म्हणाले.